नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी आज श्रेया इंटेलिजंट अकॅडमी सर्च परीक्षा यामधील इयत्ता पहिली चा पेपर जो आहे त्यामधील आपण संभाव्य उत्तरसूची या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सर्व प्रश्न तुम्हाला अचूकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व प्रश्न पाहून घ्या. पहिला प्रश्न, खालील पैकी समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधायची. अयोग्य म्हणजे चुकीची. या ठिकाणी वदन वंदन ही अयोग्य जोडी म्हणजे उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, मध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्या ठिकाणी मकरंद हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. चूक, बिनचूक हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिलेले खालील पैकी विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधायची होती. अयोग्य म्हणजे चुकीची. सुरुवात शेवट येईल, जबाब सवाल येईल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं असणार आहे. खालील पैकी चुकीचा जोड शब्द या ठिकाणी शोधायचा होता. काटकसर हा जोड शब्द आहे. सुरुवात ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल, कारण हा जोड शब्द या ठिकाणी नाहीये. पुढील प्रश्न आहे 6 नंबरचा, अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असतो. ठीक आहे. हा मदारी हा माकडाचा खेळ करणारा असतो. ठीक आहे. चला 7 नंबरच्या प्रश्नाकडे वळूया. जसे वाघाची डरकाळी तसे घुबडांचे विचारले आपल्याला या ठिकाणी. यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर सर्व ऑप्शनचा जर विचार केला या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर येऊ शकते या ठिकाणी, बरं का. कारण या ठिकाणी घुबडाचा काय असतो, भूतकार असतो, पण इथं घुहू दिलेले, तर हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर येते. ठीक आहे. 8 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी समूहदर्शक शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. या ठिकाणी साधूचा जथा, गवताचा भारा, पक्षाचा थवा, खेळाडूंचा गट हे चुकीचा पर्याय म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आहे. खेळाडूंचा या ठिकाणी संघ पाहिजे. 9 नंबरचा प्रश्न, जसे चिमणीचे घरटे तसे सिंहाची गुहा, छावा कोणाचा असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिंहाचा. पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 11 इथे दिलेले 79 ही संख्या अंकात कशा प्रकारे लिहाल? तर या ठिकाणी 79 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. खालील पैकी योग्य जोडी शोधा. तर या ठिकाणी योग्य जोडी शोधायची 15 चूक जोडी आहे ही. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर या ठिकाणी योग्य जोडी शोधायची आपल्याला 67. या ठिकाणी 67 हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर 85 पण जोडी चुकीची आहे, तर 95 दिलेत आणि 29 हे 39 दिलेत आहे. क्रमांक 2 आपलं या ठिकाणी 12चं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न 13 नंबरचा आहे. या ठिकाणी 13 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले 76 दिलेत आणि ही संख्या शब्दात आपल्याला लिहायची. या ठिकाणी इथे दिले 76 ऑप्शन क्रमांक 2. 35 ही संख्या अक्षरात लिहायची 35 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळते. चला पुढील प्रश्न 15 नंबरचा आहे. या ठिकाणी 9 दशक या ठिकाणी 90 होतात. 7 एकक म्हणजे त्या ठिकाणी 7च होतात. 97 क्रमांक 3 उत्तर येईल आपलं. इथं 63 दिले. 63 ला आपण 6 दशक आणि 3 एकक असं या ठिकाणी म्हणतो. तर या ठिकाणी 6 दशक 3 क्रमांक पाहायला मिळते. इथे दिलाय बॉक्स आणि 4 खालीलपैकी कोणता अंक बॉक्सच्या ठिकाणी ठेवला तर ती लहानात लहान संख्या तयार होईल? सर्वात लहान संख्या दिलेली ऑप्शन आहे
याचं उत्तर असेल ऑप्शन 3. 18 नंबरचा प्रश्न. या गटामध्ये किती समसंख्या आहेत असे विचारले. तर पहा या ठिकाणी 1, 2 आणि 3 समसंख्या क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 19. पहा या ठिकाणी खालील विषम संख्या कोणती? प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विषम संख्या क्रमांक 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक 2 सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ही सम आहे, ही या दोघांची बेरीज करायची आपल्याला. तर इथं पहा 42 अधिक 27. पहा या ठिकाणी 7 आणि 2 9 होतील. 4 आणि 2 6 होईल. 6 वर 9 म्हणजे 69 आपलं उत्तर असणार आहे. 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे वळूया. 21 नंबरचा प्रश्न आहे. 57 मधून कोणती संख्या वजा केली? त्याच उत्तर 45 येईल. तर या डायरेक्ट या दोघांची वजाबाकी केली की आपलं पहा या ठिकाणी 7 मधून 5 गेले 2 राहतील. 5 मधून 4 गेले 1 राहील 12. ऑप्शन 2 उत्तर आपलं आहे. पहा एका टोपलीत 33 डाळिंबे आणि दुसऱ्या टोपलीत 25 डाळिंबे आहेत. तर दोन्ही टोपलीमधील एकूण डाळिंब किती आहेत? पहा एकूण शब्द आल्यामुळे या दोघांची काय करायची बेरीज. पहा 33 अधिक 25 5 आणि 3 8 होईल. 5 होईल 58. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. पहा 23 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी चा पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. म्हणजे कोण आहे? पहा त्रिकोणाला 3 कोण असतात हे अगदी बरोबर आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात ही बरोबर आहे. त्रिकोणाला 4 कोण असतात ही म्हणजे चुकीचा पर्याय किती आहे आपला म्हणजे आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न क्रमांक आहे 24 नंबरचा. पहा या ठिकाणी 24 नंबरच्या प्रश्नामध्ये दिले 15 12 42 61 25 95 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरी संख्या या ठिकाणी आपल्याला शोधायची. पहा चढता क्रम ते सुरुवातीला 1 नंबरला हे 12 येतील, 2 ला येतील, नंतर ही 3 नंबरला येईल, ही 4 नंबरला येईल, 5 नंबर. आता शेवटून दुसरी म्हणल्यावर 1 आणि 2 काय येणार आहे 61. 61 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या उतरत्या क्रमाने लावायच्यात आपल्याला. सगळ्यात अगोदर ही येईल, नंबरला ही येईल, 3 नंबरला येणार आहे 58. नंबरची संख्या मधली संख्या असणार आहे. म्हणून त्याचा ऑप्शन क्रमांक 1 उत्तर येईल. खालीलपैकी कोणता प्राणी घराचे राखण करतो? करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला शिंगे नसतात? पहा उंटाला शिंग नसतात. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. 28 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कांगारू कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला कांगारू पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 29. पहा या ठिकाणी 29 मध्ये दिलेलं आहे आपल्याला खालीलपैकी पाण्यामध्ये व जमिनीवर राहणारा प्राणी कोणता? म्हणजे जो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही राहू शकतो असा प्राणी कोणता आहे? पहा ऑप्शनचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये उत्तर पाहायला मिळत आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी संत्री कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर मिळेल. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये एक बी आहे? एकच बी असलेलं फळ आपल्याला या ठिकाणी शोधायचे. ऑप्शन क्रमांक 1 आंबा हे उत्तर असणार आहे आपलं. पुढील प्रश्न आहे 32 नंबरचा. तर पहा या ठिकाणी दिलेले खालीलपैकी कोणत्या भाजीला कापताना डोळ्यात पाणी येते? कांद्याला कापताना येते. ऑप्शन क्रमांक 2. खालीलपैकी अद्रक कोणते? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसते.
खालीलपैकी लाकडाचा टेबल कोण तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 35. पहा, बुटाला पॉलिश करतो तो कोण? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. खालीलपैकी लोकमान्य टिळकाचा फोटो कोणता? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 37. पहा, या ठिकाणी विचारले डॉक्टर राजेंद्र प्रसादचे चित्र कोणत्या? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 38. येथे विचारले खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ओळखा? तर पहा, आंबा कोय, कापूस सरकी, बाबूळ अठळी आणि चिंच चिंचोका. ऑप्शन क्रमांक 3 हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 39. 39 मध्ये विचारले आपला राष्ट्रीय वृक्ष कोणता? पहा, या ठिकाणी राष्ट्रीय वृक्ष आहे आपला वड. क्रमांक 2. गुरुदेव कोणाला म्हणतात? रवींद्रनाथ टागोर. क्रमांक 2. पहा, या ठिकाणी बुद्धिमत्तेचे प्रश्न चालू झालेले आहेत. पहिला प्रश्न आहे वरील अक्षर मालिकेत उजवीकडून 7वे अक्षर कोणते? पहा, हे 5, 6 आणि 7. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे वरील अक्षर मालिकेत आर च्या डावीकडील 5वे अक्षर कोणते? पहा, या ठिकाणी आर आहे, त्या डावीकडील 5वं अक्षर या ठिकाणी आपल्याला शोधायचे. पहा, 1, 2, 3, 4, 5. काय? यम. क्रमांक 1 उत्तर असणार आहे. काही अक्षर मालिका यामध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते आहे? ही आहे. पहा, या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 4 वेळा आले आहे. बाकी आर 1 वेळा आलेला आहे. क्यू सुद्धा एकच वेळेस आलेला आहे. हे या ठिकाणी हे जर बघितला तर 2 वेळेस आलेले आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. 44 नंबरचा प्रश्न सोडूया. तर पहा, 44 नंबरच्या प्रश्नामध्ये विचारले खालील संख्या मालिकेत समसंख्या आहेत. पहा, 1, 2, 3, 4, 5, 6. या ठिकाणी 6 आहेत. ऑप्शन 1. खालील अंक मालिकेत 2 नंतर 7 किती वेळा आले आहेत? 2 नंतर 7 म्हणजे 2 आणि लगेच इथे वेळेस झाली. पहा, 2, 7 1 वेळेस झाले, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे 43 नंबरचा. प्रश्न असा आहे खालील संख्या मालिकेत 7 हा अंक किती वेळेस आला आहे असा प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी 1, 2, 3, 4 किती वेळेस आलेला आहे? 4 वेळेस. ऑप्शन क्रमांक मध्ये उत्तर पाहायला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 47. पहा, 47 ते 49 मध्ये तंतोतंत आकृती निवड. पहा, ही प्रश्न आकृती सेम अशीच आहे क्रमांक 1 मध्ये. सेम अशीच आकृती आपल्याला या ठिकाणी सारखीच कुठे दिसते? क्रमांक 3 मध्ये. त्यानंतर या प्रश्नात तंतोतंत कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. तर पहा, शेवटचा प्रश्न आहे 50 नंबर. तरटबू या पासून अर्थपूर्ण शब्द तयार करून करा व दुसरे अक्षर कोणते? तर टरबूज हा शब्द तयार होतो. दुसऱ्या नंबरला आहे र. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी आहे. पहा, अशा पद्धतीने आपण श्रेया परीक्षा इयत्ता पहिली मधील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. पहा, या चॅनलवर तुम्हाला दुसरी, तिसरी आणि चौथी सर्वच श्रेया परीक्षा आज झालेल्या पेपरची या ठिकाणी आन्सर की पाहायला मिळणार आहे. जर चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी
सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत